पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलयी सरस्वती नमस्तुते विठाला आता वैवाशित पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर अराका जी कीर्तनी वहिवाशीत लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर निता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा 10 मिनिटं थांबून तुमच्या मनानं मग तुम्ही जाऊ शकता साहेब हो कारण तुमच्या पाठीमागं व्याप असतो कारण यांच्या पाठीमागं वेगळं तत्व असते एक पुरावा ऐका आणि मग जा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना मोरया गजानना रे गजानना मोरया गजानना रे गजानना गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया 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 गजानना रे गजानना काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेविता हा पाये जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे मालक या अभंगाद्वारे संतांचे उपकार प्रतिपादित करतात या विश्वात सर्वात मोठे उपकार कोणाचे आहेत तर ती संतांची आहेत
संतांची उपकार ही फार मोलाची आहेत, मोठी आहेत, ही सांगणारी व्यक्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्व प्रणालीमध्ये वाक्य हे दमदार व्यक्तीचं ग्राह्य धरल्या जातं. शब्दावर त्या माणसाच्या महत्व दिल्या जातं. अशोकराव त्याचं कुठंतरी आगळं वेगळं स्थान असावं किंवा त्याचं कार्य तसं असावं, त्या व्यक्तीचं वजन असतं शब्दात. तुमच्या माझ्यातल्या एखाद्यानं किंवा गिरगावच्या बाळूनं म्हणावं संतांचे उपकार फार मोठे आहेत, लोक म्हणतील तू वेडा झालास, तुझ्या गोळ्या संपल्यात. संतांचे उपकार मोठे सांगणारी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहेत, त्यांचा फार मोठा दर्जा आहे. कोरोनाच्या काळामध्ये आदरणीय साहेब, माणसं कोरोनाला भीत नव्हती, माणसं मरणाला भीत होते, मरणाला भीत होती, मरणाला. माऊली महाराज, चारझरीकर महाराज, मरण हे, मृत्यू हा काळाच्या हातात आहे, तो दक्षिणेचा राजा यम आहे. आणि हा दक्षिणेचा राजा यम पंढरीतल्या मालकांनी आणि काशीतल्या मालकांनी कामाला लावलेला नौकर आहे, जगा काळ काय. आणि त्या यमाला सुद्धा तुकोबरायचं नाव ऐकल्याच्या नंतर थरकाप सुटतोय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. याच्या पलीकडे सांगू का, आपल्याकडे फार पैसे जरी झाले असतील, याच्या पलीकडे सांगतो, काही लोकांना फार पैशाचा गर्व आहे. इतका गर्व, इतका गर्व, इतका गर्व, तरी तू सोमळ्या 4-2 माणसं कामाला लावू शकशील, 4-2 हजार माणसं कामाला लावू शकशील. यम कामाला लावायची कोणाची मायवेली? तुकोबरायची तर यम कामाला होता. तुकाराम तू काळ गुलाम सलाम, तुकया घरी राबतशे. आणि नुसता आपल्याकडे सगळ्यांकडे नौकर आहेत, माझ्याकडे आहेत, पण माझ्याकडे असलेला नौकर मला नमस्कार करील यापेक्षा कशी बरं? काम करील तो पैशाच्या मोबदल्यात, पण नमस्कार करील. महाराज यम हा तुकोबरायकडनं एक नवा पैसा न घेता पडलेली सगळी कामं करायचा, पण अगोदर मुजरा करायचा. सलाम करी तुकया घरी राबतशे, हा त्यांचा दर्जा आहे. याच्या डोक्यावर पाय दिलाय, जगा काळ काय, ही व्याप्ती, ही व्याप्ती आहे. आणि त्यांचं वाक्य आहे की संतांचे अप्रतिम उपकार आहेत. मी सांगेल तुमच्या पुढे, तुम्ही जेवढा मला आशीर्वाद देताल मी तेवढा तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, भावयुक्त अंतकरणाने चालत असलेलं हे शिवशक्ती गणेश मंडळ कितवं वर्ष आहे? 19वं वर्ष आहे. वा, 19 वर्षापासनं सांस्कृतिक अत्यंत गोड वारसा जपलेलं शिवशक्ती गणेश मंडळ आहे. आणि मला असं वाटतंय असंच जपा, पंढरीतला मालक आणि काशीतला मालक तुमच्यावर कृपा करील. समाजानं तुमच्यावर विश्वास टाकला, तुम्ही तरुण मंडळ आहेत म्हणून तुमचे घोडे डोंगरानं कोण्याही काट्या बोराट्यानं दामटू नका, हे विचारण्यासाठी दक्षिणेचा मालक आणि पंढरीतला मालक सज्ज आहे. याच्याकरता असं गोडवा ठेवून काम करा. कारण गणेश मंडळाची स्थापना माझ्या आदरणीय लोकमान्य टिळकांनी बाहेर आणली, लोकमान्य टिळकांनी बाहेर आणली. पण लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेला अशोकराव हे गणेश मंडळ, कारण गणपतीची स्थापना प्रत्येकाच्या घरी होती, याला पुराणाचा सिद्धांत आहे, शास्त्राचा आहे, वेदाचा आधार आहे. गणपतीची स्थापना चतुर्थीला आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवंताचं गमन होत असतं, हे सगळं काही ज्ञात आहे. पण बाहेर याच्याकरता लोकमान्य टिळकांनी आणला गणपती उत्सव, की सर्व लोक एकत्रित यावा, देशाविषयी जागरूकता असावी, धर्माविषयी जागरूकता असावी, एकमेकाशी आपुलकी असावी, एकमेकानं एका सानिध्यात यावं, या निमित्तानं एकत्रित यावं, हा अनुषंग लोकमान्य टिळकांचा होता. पण हल्लीतल्या लोकांनी इतका गणपती खाली आणला, इतका गणेश बाप्पाला खाली आणलंय, मला वाटतं या हरामखोराला कोण्या नरकात टाकावा यमाला सुद्धा कळणार नाही. विठाला कीर्तनच ठेवा असा माझा आग्रह नाही. आपण कीर्तनच ठेवा म्हटल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना वेगळं वाटेल, हे यांच्यासाठीच बोलतात, अद्याप नाही. मी मगाची बैठकीत बोलून गेलो,
एखादा शेतीविषयी तज्ञ व्यक्ती असेल त्याचं व्याख्यान ठेवा. शैक्षणिक क्षेत्रात ज्याने साहेब उंच भरारी गाठली, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा एखादा सुशिक्षित व्यक्ती आणा. सांस्कृतिक कार्यक्रम बऱ्यापैकी महिलांचे आहेत ते ठेवा. एखादं भावगीत ठेवा, भक्तिगीत ठेवा, निबंध स्पर्धा ठेवा, विद्यार्थ्यांचा सन्मान करा. काल मी ज्या गणेश मंडळाकडे गेलो तिथे निबंध स्पर्धा होती. राजेशजी फड मोठं मंडळ आहे त्यांचं, त्यांनी विद्यार्थ्यांची स्पर्धा ठेवली, त्यांच्यात बक्षीस ठेवलं. कारण सांगतो तुम्हाला काय होतंय, थाप ही बैलाला सुद्धा आवडते, स्पर्श हा बैलाला सुद्धा आवडतो. लंगे ज्या वेळेला दिवसभर उभाटे आऊत हाणल्याच्या नंतर 5 वाजता बैलाचं जोतं काढताना बैलाचं नाव घेऊन जर पाठीवर थाप टाकली तर दिवसभर काम केल्याचा शिन माऊली त्या बैलाचा जातो आणि तो बैल शेपटीवरी करून आदरानं त्या शेतकऱ्याला सन्मान करतो. म्हणजे थाप ही बैलाला सुद्धा मान्य आहे. तसं एखाद्या विद्यार्थ्यांचं इथं जर शिबिर ठेवलं, त्याच्यात त्यांना जर पारितोषिक दिलं तर त्यांच्या पाठीवर थाप पडती आणि पुढे शिक्षणासाठी त्यांना उभारणी येते. अशी कार्यक्रम जर केली तर आपला महाराष्ट्राचं स्वर्ग बनायला कसल्याही प्रकारचा वेळ लागणार नाही आणि तुम्ही ते जोपासता. शिवशक्ती गणेश मंडळाला कोटी कोटी धन्यवाद देतो. विक्रमजी आप्पा असतील, बाळू काका असतील, राजे भाऊजी असतील, पलीकडचं नाव काय आहे त्यांचं, लखनजी असतील, या सगळ्यांना, यांच्या सानिध्यात असलेलं सर्व मंडळ, सगळ्यांची मला काही नाव पाठ नाहीत, मला माफ करा. सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्हा शिवशक्ती गणेश मंडळाच्या वतीनं आदरणीय मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न माऊली महाराज खोटे, तसं आडनाव जरी खोटे असतील तरी वागायला खरे आहेत, त्या माऊली महाराजांनाही धन्यवाद. वयोवृद्ध तपोवृद्ध माझ्यावर गेल्या 15-16 वर्षापासनं या परिसरात असल्यावर कीर्तनाला येतात. आदरणीय वयोवृद्ध माऊली महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. तसेच आदरणीय या परिसरातलं मला वाटतं वडवणीतलं एकही कीर्तन तुम्ही चारजरीकर महाराज सोडलं नाही. गाव जरी चारजरी असेल पण यांच्या गावाला मारुतीरायाचं अधिष्ठान साहेब इतकं मोठं जाज्वल्य आहे. त्या जाज्वल्य मारुतीरायाच्या गावचे आमचे चारजरीकर महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम करतो. आदरणीय आमचे देवा आहेत, ग्रामजोशी आहेत, गुरूंना सुद्धा धन्यवाद. आमच्या देवळ्याचे सुद्धा गुरु आहेत, कुठे बसलेत मला काही कल्पना नाही, आलेवरी तर बरं होईल, त्यांना सुद्धा धन्यवाद. आदरणीय साहेबांना धन्यवाद. पत्रकार अशोकराव आहेत, पत्रकारजी लंगे साहेब आहेत, त्यांना सुद्धा अशोकराव तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. उपस्थित सर्वांना, माय मावल्या असतील, सत्पुरुष असतील, सर्वांना धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीमवाल्याला धन्यवाद. आमचे दोन्ही उत्कृष्ट गायनाचार्य आहेत, महाराजांच्या संस्थेचे विद्यार्थी आहेत, त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला संतांनी केलेले उपकार किती अजरामर ठरतात एवढा पुरावा आदरणीय साहेब ऐका. या भारत देशावर मराठवाडा जर सोडून दिला तर या देशावर गोऱ्या सरकारांचं राज्य होतं, इंग्रजांचं राज्य होतं. एक दिवस असा होता भारतीय संस्कृतीतला अनन्य साधारण महत्वाचा दिवस, 3.5 मुहूर्तापैकी एक तो दिवस आहे. तो दिवस आहे अक्षय तृतीयेचा. काय सांगू आता, संतांचे उपकार याच्यावर बोलते, किती उपकार आहेत संतांचे. भारतीय संस्कृतीतील अनन्य साधारण महत्व असलेला दिवस, 3.5 मुहूर्तापैकी एक परमपावन दिवस, तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस आहे. त्या दिवशी एक सभा झाली. त्या सभेतले मुख्य वक्ते लोकमान्य टिळक होते, ज्यांनी गणेश बाप्पांची एवढी मोठी लौकिकता देशभर वाढवली. आता तुम्ही आम्ही कसं घेता ते ज्यानं त्यानं ठरवायचं. त्यांची अपेक्षा नव्हती, त्यांची इच्छा नव्हती असे गणपतीचे उत्सव व्हावे. कोण्या पद्धतीने व्हावे, कशी व्हावी, त्यांची वेगळी अपेक्षा होती. त्या सभेतले ते मुख्य वक्ता आहेत. त्या सभेला काही इंग्रज अधिकारी सुद्धा होते आणि लोकमान्य टिळकांच्या मुखारविंदातून अक्षय तृतीयेच्या दिवशी एक वाक्य पडलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. इथपर्यंत गोऱ्या सरकारांना काही वेगळं नाही वाटलं. ठीक आहे म्हणे, ज्याच्या त्याच्या स्वराज्यावर ज्याचा हक्क असतो त्याबद्दल काही दुमत नाही आणि तो मी मिळवणारच. अक्षय तृतीयेच्या दिवशी मुखारविंदातून वाक्य पडलं आणि लोकमान्य टिळकांना बेड्या पडल्या.
एका कारागृहात डांबून ठेवलं. त्या सभेमध्ये काल ज्या साधूची 114वी पुण्यतिथी सोहळा झाला, ज्या साधूचा 114वा समाधी सोहळा झाला, असे सद्गुरू शेगाव निवासी सद्गुरू गजानन महाराज त्या सभेत हजर होते. संतांची कृपा किती मोठी असते बघा. आणि लोकमान्य टिळकांना ज्या वेळेला बेड्या घातल्या त्यावेळेला सद्गुरू गजानन महाराजांना दुःख वाटलं. देशासाठी स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवणारा व्यक्ती, आपल्या मायभूमीसाठी एखादं वाक्य करावं, व्यक्त करावं, आणि या लोकांना ते नाही पटावं. बेड्या घातल्या, पण बळेविन शक्ती बोलू नये. काही चौकटी पुढं कोणाचं काही चालत नसतं. त्या दिवशी आले, बऱ्यापैकी कोणालाही बोलले नाही, काय नाही, पांघरण घेतलं, पडून राहिले. विदेही साधू होते, ते अवलिया होते, महात्मा होते, योगी होते. तिसऱ्या दिवशी पहाटेचा नित्यक्रम आटपला आणि एका भक्तांनी सद्गुरू गजानन महाराजांना पिठलं भाकरीचा प्रसाद आणला. ही मोठे लोक साधं खात होते हो. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिळवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. आमच्यासाठी जर असं केलं तर आम्ही म्हणतील ही माणसांना काही कळतं का, यांना आदर कळतो का. आम्ही जुनं पाहतच नाही. आम्ही जुनं पेटून दिलं, शेकत बसलो आणि नवं डोक्यावर घेऊन फिरायलो, मान मोडन एका दिवशी. आणि तिसऱ्या दिवशी सद्गुरू गजानन महाराजांनी त्या पिठलं भाकरीतली एक सतकोर भाकरी, त्याच्यावर ते पिठलं ठेवलं. एका पंत्रवाळीमध्ये ते गुंडाळलं आणि एका सेवकाला सांगितलं, जा रे, हे आदरणीय लोकमान्य टिळकांना हा प्रसाद नेऊन दे. आणि त्या भाकरीमध्ये साहेब एक चिठ्ठी लिहून दिली. लोकमान्य टिळकांना कारागृहात तो प्रसाद दिला. आदेश घेतला त्यांचा, विनंती केली त्यांना, मध्येच गेले, त्यांना प्रसाद दिला. सांगितलं हा सद्गुरू गजानन महाराजांचा प्रसाद आहे. ती भाकरी खात असताना भाकरीच्या तळाला एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीवर असं लिहिलं होतं, गंगाधर, अरे गंगाधर, देशासाठी तुला तळमळ आहे, पण काळ विचित्र आहे तुझ्यासाठी. कारागृहात गेलास तरी काळजी करू नकोस. माझ्या कोटी कोटी शुभेच्छा तुझ्या पाठीमागे आहेत. चंद्र सूर्य तोपर्यंत तू जिवंत राहशील. आणि तितक्या प्रसादाची ताकद गीता रहस्य नावाचा ग्रंथ कारागृहात लिहिला. कारागृहात. मला असं वाटते लोकमान्य टिळकांची आपल्याला चपराक आहे. आपण पाकिटं घेऊन तरी गाथा वाची जावा, पैसे घेऊन तरी ज्ञानेश्वरी वाची जावा, इतकी तरी लाज आम्हाला वाटावा. ही लोकमान्य टिळकांची चपराक आहे. विठाला चंद्र सूर्य तोपर्यंत अजरामर राहशील. महाराज जाऊन किती काळ झालाय, आजही ती गीता चमकत आहे, आजही तो प्रकाश कायम आहे. याचं एकमेव कारण एका संतांनी केलेली त्यांच्यावरची कृपा. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू संतांचे
संतांचे उपकार किती मोठे आहेत लक्षात घ्या. मी एका कीर्तनात बऱ्याच वेळेस बोललो, नारदांचे उपकार वाल्मिकावर झाले इतक्या पुरतं नाही, त्याच्या पुढचं ऐका. गुंडागिरी करणारा, वाटपाड्या करणारा, चोऱ्या चपाट्या करणारा, कायद्याच्या नियतीच्या वैचारिक पातळीच्या चौकटीत बसत नाही, याच्या पलीकडचं वर्तन करणारा वाल्या. गुरुवर्य आमच्याकडे एक निष्ठावंत वारकरी होऊन गेले, स्वर्गीय साहेबराव महाराज सोनोटीकर. निष्ठावंत वारकरी, पंढरीतल्या मालकाचे उपासक होते. मी माझ्या लहानपणी त्यांचं कीर्तन ऐकलं. ते म्हणायचे, वाल्याची बायको संक्रांतीच्या दिवशी सुद्धा त्याला वाल्मिकराव म्हणत नव्हती. इतका वाल्या नालायक होता, इतका नालायक. आणि आजही काही काही वाल्याच्या बायका मायबापाचं नाव सांभाळण्यासाठी त्याला वाल्मिक म्हणतात. ते मायबापाचा मोठेपणा सांभाळण्यासाठी, त्या नाही तर त्यांना ते आवडत नाही. काय करता, प्रारब्ध म्हणून त्यांना आजही वाले आहेत. एवढा मोठा नीच पात्रतेचा त्या काळातला, पण देवर्षी नारदांसारख्या संतांची भेट झाली, त्या वाल्याचे वाल्मिक झाले. नुसते वाल्मिक नाही तर वाल्मिक ऋषी झाले. नुसते वाल्मिक ऋषी नाही तर महर्षी वाल्मिक झाले. तर एके दिवशी ब्रह्मदेवानं विचारलं होतं, मी एक चूक केली तर अपूज्य ठरलो, आणि तुम्ही एवढे गुंडागिऱ्या केल्या, इतकी माणसं मारले, तरी देव तुमच्या ताब्यात आहे. केले रामायण रामादी, देव तुमच्या ताब्यात आहे. तर महर्षी वाल्मिकांच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, देवर्षी नारदांची कृपा आहे, त्यांचे उपकार आहे. काय सांगू आता, इतक्यात न काय को. महर्षी वाल्मिक झाल्याच्या नंतर वाल्मिक हे मारुतीरायांची भेट प्रभास क्षेत्रावर घेतली. 7 समुद्रापैकी एक समुद्र आहे, त्या समुद्राच्या तीराला प्रभास क्षेत्र म्हणतात. तिथं भगवान कृष्ण परमात्म्याचे 56 कोटी मुलं एक सोडून द्याला वज्र, त्या वज्राला एका वारकऱ्याचा देवा प्रसाद भेटला. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. पोह्याचा प्रसाद भेटला म्हणून पंढरपुरातल्या मालकाचे द्वापार युगातले 56 कोटी पोरायपैकी एकच वाचलं, बाकी सगळे मेले. त्या क्षेत्राला प्रभास क्षेत्र म्हणतात. आणि या क्षेत्रावर मारुतीरायाची भेट महर्षी वाल्मिकांची झाली. महर्षी वाल्मिकांनी मारुतीरायाच्या चरणावर दंडवत घातला. काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतोय. दंडवत घातला. मारुतीरायाने सुद्धा त्यांना प्रणाम केला. आणि महर्षी वाल्मिकांनी मारुतीरायाला सांगितलं, थोडासा करा ना आवाज, करा. वाल्मिकांनी सांगितलं, मारुतीराय, मी तुमच्या भेटी करता याच्याकरता आलोय. मी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं चरित्र लिहिले, रामायण लिहिले. मारुतीरायानं सांगितलं, महर्षी वाल्मिक, तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र माझ्या मालकांचं, माझ्या स्वामीचं चरित्र लिहिलंय. होय, वा वा वा, दाखवा मला. मारुतीरायाला महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, कपड्यात बांधलेले भगव्या वस्त्रामध्ये हे रामचरित्र आहे. मारुतीरायानं ते तसंच हृदयाला लावलं, डोक्यावर घेतलं, थोडा वेळ नाचले. एक जण म्हणे, मारुतीरायानं वाचिलच नाही, हृदयाला कसं लावलं? नाव रामप्रभूचं घेतलंय. रामागड्याची आवडी मोठी, अत्यंत आवड आहे. आणि महर्षी वाल्मिकांनी आणलेला ग्रंथ, महर्षी वाल्मिक साधू येत. मारुतीरायानं नालायकाच्या तोंडातून पण रामायण ऐकलं. त्याचं नाव काय होतं? कालनेमी. चांगला होता का तो? नाही. खोटा महाराज होता का नाही? हो. इतका नालायक, इतका नालायक.
त्याचा नालायकपणा मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही, इतका नालायक महाराजाच्या रूपातला व्यक्ती. हो, मग अशा महाराजाच्या रूपात असलेल्यांपासून तुम्ही पण सावधान. आपल्या संप्रदायात पक्वात फारच छान वाजिता येतो म्हणजे खूपच महत्व आहे असं नाही, फारच गाता येतं म्हणजे असं काही महत्व नाही. सिनेमा सृष्टीतल्या लोकांना आपल्यापेक्षा जास्त गाता येते, जागतिक लेवलला गाजले, ऑस्कर पुरस्कार भेटले. आपल्याला तर अजून कवडीचे पुरस्कार नाही, म्हणजे आपण त्या दर्जाचे नाहीत असं समजायचं. फारच कीर्तन करता येतं म्हणजे गिरगावचा बाळ्या फारच शहाणा आहे असंही नाही. आपल्या संप्रदायात सगळ्यात मोठी किंमत आहे आचरणाला. विठाला विठाला आचरणाला किंमत आहे. आचरण भ्रष्ट होता पण वेश साधूचा होता. आणि एका सरोवरावर मारुतीरायला रामचरित्र सांगत होता. पण मारुतीराय सुज्ञ श्रोता होते. मारुतीरायच्या लक्षात आलं हे भंगिरे तात्काळ कळालं पाहिजे बरं का, तात्काळ कळालं पाहिजे. उशीर झाल्याच्या नंतर मग काही चालत नसते. मी नेहमी सांगत असतो, पाणी पिना छान केन गुरु करना पछान के. पाणी गाळून पेत जा, आजार होणार नाहीत. आणि महाराज तपासून दर्शन घेत जा. कोणाच्याही पायावर डोकं ठेवत जाऊ नका, इतकं पवित्र डोकं आहे. पंढरपुरातल्या मालकानं मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. इतकं आपला पावरबाज बिंदू हे कोण्या नालायकाच्या पायावर ठेवायचं नाही. हल्ली काय प्रकार झालाय, ज्या महाराजाकडे जास्त पैसे तो महाराज लय मोठा. हरामखोरा, तुला त्याला नरकात कोण्या टाकावं यमाल कळणार नाही. भडवा कुठला विढाला. पैशानं कुठं महाराज मोठा असतोय? अद्याप नाही. पैशाचा जर विचार केला तर नामदेवरायच्या घरी झोपडं होतं. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी जानत शियाळी नामयाची. पैशाचा जर विचार केला तर संत रविदास महाराज या पोटाची खळगी भरण्यासाठी बुट चप्पल शिवत होते. तरी काशीतल्या मालकांनी त्यांना कंगन दिले. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. काय संबंध आहे त्याचा? पैशाचा जर विचार केला तर संत कबीर मोमिनाच्या कुळात जन्माला आले, मुस्लिमाच्या कुळात जन्माला आले. आनंद आश्रमावर या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी कबीरानं कपडे विणले. तरी त्यांनी विणलेला कपडा राम राम म्हणत होता. जगाचा बाप त्यांना कपडे विणू लागत होता. पैसे कुठे होते यांच्याकडं? अहो, 1-4 वारकरी जीव घालण्यासाठी कबीराच्या पत्नीला स्वतःचं शरीर 2 तासाकरता इकावं लागलं. पंढरपुरातल्या मालकानं ती लाच सांभाळली. हा भाग सोडून द्या, वारकरी जीव घालण्यासाठी स्वतःच्या पत्नीला शरीर इकावं लागतंय. इतक्या परिस्थितीतली माणसं चंद्र सूर्य आज तोपर्यंत त्यांचं गाथ्यात नाव आहे. आपलं कुठंच नाही. असू द्या ना आपल्याकडे पैसे, कारण पैशानं संप्रदायात किंमत नाही, संप्रदायात आचरणाला किंमत आहे. विठाला. कारण हे पैसा आदला हा प्रारब्धाचा भाग आहे, प्रारब्धाचा भाग आहे. मी शेती चांगली करत असतो. आता यावर्षी ठरवले 2 बैल घ्यायचे. पुन्हा बैल 4 पायाचे घ्यायचे ठरलं. बैल घ्यायचे ठरले तर बघितले सुद्धा आम्ही. हाळीच्या बाजारात मागे एकदा भागवताला गेलो, त्यावेळेला बैल पाहिले. त्यानं आम्हाला 3.5 लाख रुपये किंमत सांगितली. 3,60,000 रुपये बैलाची किंमत. चांगले बैल आहेत म्हणलं, मस्त छान आहेत. पण म्हणलं आपण नंतर नेऊ, आताच कुठं नेऊ, पाडव्याला घेऊन जाऊ ते बैल. तर तुम्ही किती लाखाचा अशोकराव जर बैल घेतला ना, त्याला वैरण कशी असते माहिती आहे का साहेब? बांधूनच वैरण असेल ना. तुम्ही मोकळा सोड्या शेजाऱ्याची मका खाईन का नाही? बांधून आहे की नाही? लंके बांधून असतील, बांधून माऊली. आणि देवाला सोड्याला बैल, त्याला काय म्हणतात माऊली? कठाळ्या. कोणाची मका खातो का नाही? मग सांगा, 3,60,000चे बैल नशिबवान का देवाला सोड्याला मरकुडा कठाळ्या नशिबवान? मग असे काही कठाळे नशीब घेऊन आलेले आहेत ना. म्हणजे ते मोठे असते असा विषय नाही. आणि बैल बांधून वैरण खातो याचा अर्थ तो नालायक असं नाही.
एखादा माणूस पैशान मोठा झाला म्हणजे तो श्रेष्ठ आहे नाही. एखाद्या वारकऱ्याकडे पैसे नाहीत म्हणून याच्याकरता तो साधा आहे असं डोक्यातलं काढून टाका. महाराज तपासून पाहायला पाहिजे. गाडीत मोठा आलाय, पैसे लय मोठे आहेत, त्याच्या मागं पुढं माणसं आहेत. अरे कुत्र्याच्या मागं लय मोठी कुत्रे असतात. ज्या कुत्र्याला चांगलं चुंगलं खाला आहे ना, मालकान पाळलेलं गळ्यात पटा घातलेलं कुत्र, त्याच्या अवताल भावताला असे 5-7 कुत्रे बसतात. काय याच्यावर एवढं काय नसते त्याचं काय. अरे भुंग्याच्या माग भुंगे येत, ढेकण्याच्या माग ढेकणं येत, मच्छराचे सुद्धा ग्रुप येत. हे लाईट वरचे किडे काय एकटे एकटे येतात का? बघा ना कसे फिरायलेत ग्रुपनच. काय नसतं याच्यावर कोणाच्या माग किती येत काय हे काही डोक्यात नाही लावायचं. आचरण पाहायचं, आचरण. म्हणून मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55-60 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, महाराज चुकीचा केला कोटी मरतील. हो, दक्षता ठेवली पाहिजे. चला, मारुतीरायच्या लक्षात आलं हे नालायक आहे. एका लातात तर मारलं आहे की नाही, चार्जरी कर मारलं त्याला, तेही नशिबान होतं. त्याला मरण मारुतीराय सारख्याच्या हातानं. मला इतकं नाही म्हणायचं, मला सांगायचं याच्या करता त्या नालायकाला सुद्धा थोड्या वेळा करता मारुतीरायनं प्राधान्य दिलं, तर महर्षी वाल्मिकांना का देणार नाहीत? आणि महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, मारुतीराय काय सांगू आता, संत चूप कर बरं देवा. साधूनं उपकार केल्याशिवाय माणूस मोठा होतच नाही, किंवा माणसानं केलेल्या उपकारात एखाद्या स्तरात माणूस मोठा होईल. एखाद्या स्तरात, उदाहरणार्थ मी शेतकरी आहे आणि मला बी आणि खत घेण्यासाठी पैसे नाहीत. एखाद्या तुमच्यासारख्यानं 10-5 हजाराचं बियाणं आणि खत घेऊन दिलं तर माझ्याकडं आर्थिक प्राप्ती वाढेल. बायकोला कपडे, पोरायला कपडे, खाण्यापिण्याची चणचण, दिवाळीला दसऱ्याला चांगले वस्त्र वगैरे चांगलं खाणं इतकं वाढेल. इतकंच मोठं करता. पण चंद्र सूर्य तोपर्यंत मोठं करण्याची ताकद फक्त संतात आहे, ती माणसात नाही. माणसात नाही. आणि माणसात जर असती मग काय कुण्याकाला करीत नाहीत, का करता येत नाही? अहो, बापाला स्वतःचं पोरग मोठं करता येत नाही. किती बाप पोरांना शिकवतेत, किती प्रयत्न करतेत, नाना प्रकारचे प्रयत्न करतेत, वाटेल ते कष्ट करून यांना शिकायला पैसे देतेत. हे त्याच पैशाचे दगड घेऊन शाळेच्या खिडक्या फोडीत येत. असे सुद्धा पाहिले ना. आपल्याला करता येतं का मोठं? नाही. संतांनी मोठं केल्याच्या नंतर फार मोठं होत असतं. असो, मारुतीरायनं सांगितलं, आमच्या महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, मी रामायण लिहिलंय, प्रभू रामचंद्रांचं चरित्र लिहिलंय, याच्याकरता हृदयाला लावलंय, डोक्यावर घेतलंय. पण वाचून पाहता का? मारुतीरायनी ग्रंथ उकलला आणि तो वाचवला. त्या ग्रंथातलं एक ना एक अक्षर मारुतीराय वाचत होते, डोळ्यातून पाणी येत होतं. गोड ग्रंथ मिटवला, हृदयाशी लावला, डोक्यावर घेतला, महर्षी वाल्मिकांना प्रणाम केला. वा वा वा, काय ग्रंथ केला, काय चरित्र केलं माझ्या मालकाचं. वा वा वा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं आपण किती गोडसं चरित्र केलंय. वा. आणि मग निघायची वेळ झाली, निघायची वेळ झाली. ब्रह्मदेव आमचे वाल्मिक ऋषी निघतात, मारुतीराय आपल्या कामाला निघतात. दोघं तिथून चलत असताना हातात हात धरून पुढे चालतात. तेवढ्या अवकाशात मारुतीरायच्या तोंडातून एक वाक्य पडलं. काय सांगू आता, संतांचे उपकार सांगायला. महाराज, नारदानी फक्त माळकरी केला असेल. नारदानं वाल्याला काय केलं माऊली महाराज? माळकरी केलं, माळकरी केलं. नुसती गळ्यात माळ असली म्हणजे माणूस मोठा असतो नाही. ज्याला संप्रदायाचे नियम कळतोय त्याला माळकरी म्हणायचे. नाही ते वरून टिळा टोपी माळा हे तो देवाचे गबाळ. इथून इथरोक गंध लावला, हा इथून पाठीमागून वघाळला गंध. हो, माळा अर्धा किलोचे घातल्या, काढून वघाराला आणली तो वघाराला तव आली. इतकी माळ मोठी. वागतो किती चांगलं सोंबळ्या तू, वागण्याला महत्व आहे. एका जणाच्या गळ्यात 35 माळा होत्या जोशीबुवा, 35 माळा. आणि मार्केटमधून चालला, असंच मार्केट होतं वडोणी सारखं मार्केट. आणि एका किराणा दुकानात मला बसायचा योग आला. मागे एका किराणा दुकानदाराकडे आमचं कीर्तन झालं इथंच. हो, त्या किराणा दुकानात बसायचा योग आला आणि ते 30-35 माळा घातलेला माणूस चालल्याबरोबर त्या अशा शर्टाच्या आतून काय होत्या, काही वरून काय होत्या, इतक्या बसायच्या नाही, शर्ट फाटन ना ते. अशा एवढ्या मोठ्या माळा घातलेल्या. बरीच लोक नमस्कार, राम राम, जय हरी, जय गोपाल, जय रामजी की असं म्हणत होते. पण ज्या दुकानात बसलो त्या दुकानदारानं लगेच शटर खाली वळलं.
मी म्हणलो का हो एवढ्या 35 माळा आहेत आणि तुम्ही शटर खाली वळ? जाऊ द्या म्हणले महाराज, मुलीच्या लग्नाला 1.5 लाखाचा किराणा न्यायला 8 वर्ष झालं, मा रुपया द्यायला नाही. गेल्यानं सगळ्या माळा नदीला. देखायला किंमत नाही, देखायला किंमत नाही, वागण्याला किंमत आहे, वागण्याला किंमत आहे. तुम्हाला एक सांगू का, कीर्तनात कोणालाही चांगलं बोलता येते. तमाशातल्यानं कुठे तुम्हाला शिव्या दिल्यात? कधी शिव्या दिल्यात त्यांनी तुम्हाला? सिनेमातल्या लोकांनी कधी शिव्या दिल्यात? नाटकातल्या लोकांनी कधी शिव्या दिल्यात? मग आमची लोक कीर्तनात गोड बोलतात म्हणजे फार चांगले आहेत का? याच्या नंतर त्यांनी चांगलं वागावं, त्याला चांगलं म्हणत असतात. विठाला विठाला. बरोबर. एखादा महाराज फार गोड बोलतो याच्याकरता तो फार श्रेष्ठ आहे असं नाही. त्याचं बाहेरचं वागणं किती गोड आहे हा महत्वाचा भाग आहे. बऱ्या गोष्टी सांभाळता येतात, त्याला संप्रदायात प्रवेश असतो. चांगल्या प्रतीचा गायक आणि तंबाखू खातो, अवघड आहे ना? आहे का नाही अवघड? उत्कृष्ट कीर्तनकार आहे हो, पण भजन बंद करून स्टेजच्या मागे बिडी वाढायला जातो. स्टेजच पेटलं त्याच्या बिडीनं. आणि त्याच्या पाया पडून जर तुम्ही त्याला पैसे देता असाल तर तुमचंच पाप 10 पिढ्याचं उतू आलंय. विठाला विठाला. एक सांगू का, चुका करणाऱ्यापेक्षा चुका करणाऱ्यांच्या चुका धाकणारी 1 नंबरची हरामखोर असतात. कायद्याची चौकट आहे की नाही साहेब? चोराला चोरच म्हणावं लागेल की नाही तुमच्याकडे? मग त्याच्या गळ्यात 15 जरी माळे असतील आणि रातच्या जरी एखाद्याचं शटर उघडा असतील, तुम्ही त्याच्या माळा थोड्याच पाहता, त्याचा गुन्हा पाहता, तो दुकानाचं शटर तोडस. नेहमी चौकट आहे. गुन्हेगारापेक्षा गुन्हा झाकणारी माणसं सर्वात नालायक असतात. एका बाईनं आम्हाला चहा घ्यायला घरी बोलवलं. म्हणलं बाई मी काही चहा नकोय. म्हणलं नकोय. दूध घ्या. म्हणलं मी काय बोक्या नाही, मी काय दूध पित नाही. नको म्हणलं बाई दूध नकोय. म्हणलं मला नकोय दूध. ते म्हणले महाराज तुम्हाला यावंच लागेल. म्हणलं बरं येतो. एवढ्या वेळात भागवत कथा सुरू होती, येतो तुमच्याकडे. एक महाराज आपल्याकडे यायलेत म्हणल्यावर त्या बाईनं दारात रांगोळी काढली. रोजही काढत असेल बिचारी, पण आज विशेष काढली. पण ती रांगोळी काढून आतमध्ये गेली आणि एका कुत्र्यानं त्या रांगोळीवर घाण केली. कुत्र्याला कळत असतं काय? पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काय पशुला कळतंय? आणि कुत्र्यानं त्या रांगोळीवर घाण केल्याबरोबर मी येणार असं त्या बाईला कळालं. बाहेर आल्यावर पाहिली रांगोळी. ती बाई शेजारणीला भांडत होती. ए तुझं कुत्रं का मोकळं सोडत? ती म्हणली बाई रस्त्यानं कुत्रे 100 पळायलेत, मी जरी मोकळं सोडलं तर माझ्या कुत्र्यानं तुझ्या रांगोळीवर घाण केली, त्याच्यावर नाव आहे का? ती फार शहाणी होती. या दोघी इतक्या शहाण्या होत्या, दोघी नवऱ्याला रस्त्यात शिव्या देत होत्या. इतक्या नालायक होत्या त्या. या मला घरी चहा घ्यायला बोललं म्हणजे फारच श्रेष्ठ आहे असं काय नसतंय. मी नाही मानित. काही बायका महादेवाला कोरडच होऊ देणार इतकं पाणी टाकायल्यात, इतकं पाणी टाकायल्यात. त्याला सर्दी होणी म्हणजे बरं आहे. म्हणजे ही फार शहाणी असं नाही. काही बायका लाखानं मंजुळा पांडुरंगाला वाहल्यात, फारच शहाणी आहे का? नाही. जी आपल्या मालकाला मानती ती शहाणी आहे, ती पवित्र आहे, ती पवित्र आहे, ती पवित्र आहे. आणि कीर्तनकाराला दूध पाजीन, काजू बदाम टाकून पाजीन, महादेवाला पाणी घालीन, बेल वाहीन, पांडुरंगाला मंजुळा वाहीन आणि पप्याच्या बापाला नीट बोलणार नाही, ही दिसणं म्हणजे अवदासा दिसतं इतकं पाप आहे. मी काय तुम्हाला उच्छेदून बोलत नाही, मी पुरावा सांगतोय. मी काय शिव तुम्हाला काय, माझं काय घराला घर आहे का दाराला दार आहे, तुमचं माझं काय संबंध आहे? मी यावर सांगतोय, अध्यात्मातला यावर सांगतोय. देखाव्याला किंमत नाही. एखादा मुलगा एखाद्या महाराजाच्या चपला उचलीत असेल. एक पोरग माझ्यासोबत 1.5 महिना राहिलं. गळ्यात माळाही होती त्याच्या. मी भंगेऱ्याला कशाला ठेवू. मग ते सोबत राहिलं. 1.5 महिन्याच्या नंतर कळालं हे मायबापाला बोलत नाही. मी त्याला सांगितलं बापू तू गाडीतून उतरून घरी जाय. काय झालं? तुझ्या पापानं मी एकदा वाचलोय आणि तुझ्या पापानं पुन्हा एखाद्या वेळेस पुलाखाली गाडी जाईल म्हणून मला बसून कीर्तन करावं लागेल. तू मायबापाला बोलत नाहीस, आमच्या चपलान बुट काही तू उचलू नको, तुझ्यासारखा पापी नंबर 1चा तूच. जो मुलगा आई वडिलाला मानित नाही तो बिना चप्पलचा जरी पंढरपूरला गेला किंवा चंद्रभागा उकरून त्याला मधात जरी पुरलं तरी त्या हरामखोराला मोक्ष नाही. त्याचा देव आहे त्याचे आई वडील. तुमचे सर्वात मोठे देव आहेत घरातले ज्येष्ठ लोक, घरातले ज्येष्ठ लोक, वयोवृद्ध लोक. या लोकांवर संस्कार करणं, त्यांना आदर करणं आणि आपत्या लेकरावर संस्कार करणं ही सर्वात मोठी तुमची पूजा आहे, सर्वात मोठी तुमची पूजा आहे. विढल विढल विढल. त्या बाई
तिचे भांडणं होत होते तेवढ्या अवकाशात तिचे मालक जरा हुशार होते. ते म्हणले अगं जाऊ दे ना, काय ताने, आता घाण झाली ना, महाराज इकून येते नाही तर इकून येते. रांगोळ मधात होती ना, महाराज इकून येते नाही तर इकून येते. ते हुशार होतं. ती म्हणली आता मी चांगल्या प्रतीची साडी घातली, मेकअप केले, तुम्ही घाण काढा. ते म्हणलं मी आता मारुतीच्या दर्शनाला चाललो, तिथून आल्यावर काढी. तो रक माझा यायचा टाइम झाला. सुकास झाकणारी माणसं एक नंबरचे नालायक असतात, याच्यावर बोलतोय. मग त्या बाईनं पाठीमागं परसदारात गेली आणि एवढी एवढी अर्ध टोपलं माती आणली आणि त्या रांगोळीवर माती टाकली. आता मला शेतीचा नाद असल्यामुळं 5-6 दिवस भागवतात माती पाहायलाच नव्हती भेटली, म्हणून मी त्या मातीवर पाय द्यायला. मला तरी कुठं कळालं मातीच्या खाली दुसराच कार्यक्रम आहे म्हणून. त्या बाईनं लग्नात आलेला 22,000चा गालीच्या मला बसायला टाकला होता. आता पाय ज्या वेळेला वल्ला झाला त्यावेळेला माझ्या का गोळ्या संपल्यात का मी धोतरानं पाय पुसायला. मी पाय कशाला पुसला साहेब, 22,000च्या गालीच्याला. त्या बाईनं सांगितलं महाराज गालीच्या कसं काय भरला. मी म्हणलं बाई घाण जर झाकली नसती तर मी पाय द्यायला नसता. तू घाण झाकल्यामुळं माझा पाय भरला आणि म्हणून तुझा 22,000चा गालिशा खराब झाला. म्हणून चुका झाकणारी माणसं चुका करणाऱ्यापेक्षा जास्त नालायक असतात. विठाला चला, दोघं हाताला हात धरून चालतात. महर्षी वाल्मिक आणि मारुतीराय इथपर्यंत आलतो ना, दोघ जण चालतात. तेवढ्या अवकाशामध्ये महर्षी वाल्मिकांनी विचारलं ग्रंथ बरा वाटला. मारुतीरायनं सांगितलं महर्षी काय ग्रंथात विवेचन आहे, काय त्या अक्षरात माझा राम भरलेला आहे, माझे आईसाहेब भरलेले आहेत, माझे लखनलाल भरलेले आहेत, माझे भरत शत्रुघ्न भरलेले आहेत, माझं सर्व विश्व त्याच्यात भरलेलं आहे. याच्याकरता मी हृदयाला लावलेलं आहे, हृदयाला. पण मारुतीराय सहज म्हणले महर्षी वाल्मिक जी मी सुद्धा रामायण लिहिले, बघायला येता का. समुद्र 7 होते. प्रियव्रत नावाच्या रथात प्रियव्रत नावाचा राजा एका रथात बसला माऊली दादा, आणि तो रथ पृथ्वीवर भ्रमण करीत असताना ज्या ज्या दिशेला तो रथ गेला त्या त्या दिशेनं 7 समुद्राची निर्मिती झाली असं पुराण सांगते. तुम्हाला कितपत मानायचं ते तुम्ही तुमचं ठरवा, व्यक्ती स्वातंत्र्य, पण पुराण सांगते. त्याच्यापैकी 7 समुद्रापैकी एक समुद्र आहे, त्याला घृत समुद्र म्हणतात. आपल्याला सगळे शारोदक आहेत, आपल्याला सगळी समुद्र खारट आहेत, पण त्याला घृत समुद्र पुराणाचं नाव आहे. आणि त्या समुद्राच्या तीरावर काळ्या शालिमार दगडाच्या पाषाणावर आणि स्फटिकाच्या पाषाणावर शिळेवर जोशीबुवा रामायण लिहिलं मारुतीरायनं. महर्षी वाल्मिकांनी रामायण लिहिलं ते ध्वजपत्रावर. तुम्हाला ज्ञात असेल पूर्वीच्या काळात माझ्या लहानपणी तुमच्या तारुण्यामध्ये काशीतले कापडी यायचे आणि आपल्याला गोड ते अशी ती अशी गोड अशी प्रसादाची ती फुटाणी असायची, मुरमुरे असायची गोड, आणि ती त्या ध्वजपत्रावर टेकून आपल्याला प्रसाद द्यायचे. आणि त्यांचा एखादा खार फास भक्त असेल तर श्रद्धेनं लाखेचं लिंग द्यायचे. लाख माहिती ना, लाख. पूर्वीच्या काळात मतदान पेट्या सील करायला लाखेचा उपयोग करायचे. सोनार हा मोठाले मनी आतमध्ये पॅक करायला लाखेचा उपयोग करत असतात. आणि याच लाखेचा महाल लाक्षा जोर सुद्धा ते लाक्षाग्रह सुद्धा याच लाखेचं. बऱ्याच ठिकाणी लाखेचा उपयोग करतो. एवढे 2-3 पुरावे ऐकले तेवढे पुरे माना. आणि मग ते ध्वजपत्रावर ते विशिष्ट प्रकारच्या झाडाची साल आहे, त्याच्यावर रामायण लिहिलं. पण मारुतीरायनं स्वतःच्या नखाने शालिमार दगड, काळा पाषाण, भगवान पांडुरंगाची प्रतिमा आणि भगवान शिवलिंग हे शक्यतो जास्तीत जास्त शालिमार दगडाचं असते, काळ्या पाषाणाचं असते. आणि त्या पाषाणावर रामायण लिहिलं नखानं कोरून. काही स्फटिकाची दगड होती, स्फटिकाच्या शिळा, त्याच्यावर रामायण लिहिलं. आणि खूप दिवसापासनं समुद्राच्या तीरावर वेली वाहड्या, ती पाषाणं, ती शिळा ती अशी झाकून गेली वेलीनं. त्याच्यावर काय नाना प्रकारच्या वृक्षाच्या फांद्या असतील, पाना असेल, सगळे पडलेले आहेत. आणि महर्षी वाल्मिकांनी विचारलं कुठे आहे तुमचं रामायण. मारुतीरायन शेपटीला आदेश दिल्याबरोबर वारं सुटलं. सगळ्या त्या वेली वगैरे, काडी कचरा, धूळ वगैरे त्या साफ झाल्या. आणि सांगितलं आता तुम्ही वाचा, हे वाचा वाचा वाचा. कुठली गोष्ट दोघात करायची नाही. म्हणून आपल्या संस्कृतीत साक्षीदाराला किंमत आहे.
तुम्ही बी एखाद्या स्पॉटवर पंचनामा करायला गेल्यावर त्याच्यावर दुसऱ्यांच्या सह्या घेता साहेब, कारण आपल्याकडे दोघांनी केलेल्या गोष्टीला किंमत नसती, कोणीतरी एखादा साक्षीदार पाहिजे. हो, तिथं 8 डोळ्याची व्यक्ती, सत्यलोकातले मालक, हाडामासाचा एक गोरसा कुंभार, विधाता ब्रह्मदेव आमंत्रित केले. आणि ब्रह्मदेव 8 डोळ्यानं ते रामायण वाचत होते. महर्षी वाल्मिक ते रामायण वाचत होते. हे सगळं वाचन झाल्याच्या नंतर महर्षी वाल्मिकाच्या लक्षात आलं, मारुतीरायनं लिहिलेल्या रामायणाच्या पुढे आपलं रामायण एका तिळा इतकं सुद्धा मोठं नाही. चला लवकर, पटकन पटकन चला, व्हा बाहेर. विठला विठला विठला. महर्षी वाल्मिकाच्या लक्षात आलं, आपण केलेलं रामायण यांच्या पुढे एका तिळा इतकं सुद्धा मोठं नाही. मारुतीरायनं आपण लिहिलेलं रामायण हृदयाला लावून नाचले. आपण लिहिलेला रामायणाचा ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचले. पण मारुतीरायचं रामायण ज्या वेळेला लोक वाचतील त्यावेळेला मी केलेल्या रामायणाकडे कुठे माऊली कोणी पाहणार नाही, असं महर्षी वाल्मिकांच्या लक्षात आलं. पुढे चालत असताना मारुतीरायनं सहज विचारलं, निघता? हो. काय देऊ आपल्याला, काय देऊ? याच्यातला एक बदल सांगतो. वाल्मिक ऋषी काही वेळ का असना पण संसारिक होते, आणि मारुतीरायाकडे तिळा इतका संसार नाही. निस्पृह साधू, 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी मारुतीराय. मारुतीरायाचे इंद्रिय त्यांच्या आईला आणि वडिलाला सुद्धा दिसले नाही साहेब. नैष्टिक ब्रह्मचर्याची लंगोटी बांधून आलेला अशोकराव व्यक्ती मारुतीराय, एवढा मोठा अधिकारी व्यक्ती. आणि त्या संन्याशानं सुद्धा एका संसारिक महाराजाला म्हणावं, मी तुम्हाला काय देऊ, काय देऊ तुम्हाला काय? महर्षी वाल्मिकाला तितकी संधी सापडली आणि महर्षी वाल्मिक म्हणले, मी मागितलं ते देताल का, मी मागितलं ते देताल का? मारुतीरायनं सांगितलं, जीवनभर आतापर्यंत गेलेला शब्द खोटा कधी केला नाही, आणि तुम्हाला काय पाहिजे असं मी स्वतःहून म्हणतोय, त्या अर्थी तुम्ही मागा ना, माझ्याकडे काय असेल तर मागा, मी देऊन टाकतो. महर्षी वाल्मिकाच्या लक्षात आलं, यांनी जर आपल्यावर कृपा केली, यांनी आपल्यावर जर उपकार केले तर आपण जगप्रसिद्ध होऊ शकतो. चंद्र सूर्य येतोपर्यंत आपलं नाव झळकू शकते, आणि यांनी जर नाही उपकार केले तर आपलं काहीच खरं नाही, काही खरं नाही, काही खरं नाही. देताल मारुतीराय? हो. एकच देऊन टाका, तुम्ही लिहिलेलं रामायण संपवा. तुम्ही लिहिलेलं रामायण संपवा. काय अक्षर असतील ते. मारुतीरायनं लिहिलेलं रामचरित्र काय टोकाचं असेल, पण एका साधूचा सन्मान, त्या साधूला दिलेला शब्द, त्या साधूला करण्याचं मोठेपण मारुतीरायनं संपूर्ण शिळा उचलल्या आणि त्या घृत सागरामध्ये बुडून टाकल्या. देवर्षी नारद एके दिवशी आले, नारदाच्या चरणावर प्रणिपात केला, प्रणिपात केला. आणि एके दिवशी नारदांनी विचारलं, वाल्मिक, नारद गुरु होते, वाल्मिक जी गुरुवर आहे, जी 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 काय पुरुषार्थ आहे वाल्मिक आपला? हे महर्षी, आपला काय पुरुषार्थ आहे? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमचा ग्रंथ झळकलाय, काय भक्ती सूत्र आहे आपलं? मला नव्हतं वाटत वाल्मिक आपण इतके मोठे व्हाल. कुठून ताकद प्राप्त केली? वाल्मिकांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि महर्षी वाल्मिकांनी देवर्षी नारदांना सांगितलं, गुरुवर्य, तुमच्या कृपेमुळे मी माळकरी झालो. मी खुन करायचो, चोऱ्या करायचो, वाटपाड्या करायचो, चुकीची कामं करायचो. तुमची माझ्यावर कृपा झाली, उपकार झाले, मी परमार्थात आलो, परमार्थात आलो. पण माझा परमार्थ सिद्ध करण्याचे उपकार कोणाचे असतील तर ते मारुतीरायचे, ते मारुतीरायचे, ते मारुतीरायचे.
सर्वात मोठे उपकार मारुतीरायाचे. दृष्टांत संपला राजो. हे रामायणात पाहायचं नाही बरं महाराज, हे दुसऱ्या रामायणात पाहायचं. दुसऱ्या एखाद्या वेळेस बरीच लोक म्हणतील मी ते वाचिलं मला त्याच्यात नाही दिसलं. गिरगावकराला का तुरीच्या पाट्यात गवसलं का सुमल्या, तो वाचत जाय, सापडेल तुम्हाला. लक्षात घ्या, मारुतीरायाने जर शिळेवर लिहिलेलं रामायण जर ग्रंथसागरात बुडवलं नसतं तर महर्षी वाल्मिकाचं भक्तीचं सूत्र मोठं झालं नसतं. यांना मोठे करण्याचे जर उपकार कोणाचे असतील तर ते मारुतीरायाचे आहेत. म्हणून मालक पहिल्या कडव्यात सांगू संतांनी मनात आणल्याच्या नंतर माणूस इतका मोठा होतो. हे संतांचे उपकार आहेत. एका घरी एक पाहुणा आला. माझ्या माईंनो, मुखामध्ये साखर ठेवणं, देखाव्याचा परमार्थ करणं हा नाही देवाला आवडत. देवाला कर्तव्याचा परमार्थ आवडतो. कर्तव्याचा. एका घरी एक पाहुणा आलेला आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. पाहुणा आहे, पाहुणा आहे. तो पाहुणा फार मोठ्या श्रीमंत घरचा पाहुणा आहे, ज्याचा माल 6.5 क्विंटल सोन्याचे पैसे. आज किती येतील अशोकराव? मी 7वी पास आहे, त्याच्यामुळे मला गणित येत नाही. होय लंगे, गणित येत नाही मला. 6.5 क्विंटल सोन्याचे पैसे. माणिक शेटना हिशोब कळन तेवढा आहे का नाही? त्यांच्याकडे सोन्याचं दुकान आहे, त्याला कळ. आपण एकदा त्यांच्याकडे प्रसादाला गेलो, कारण ते सोन्याचे व्यापारी आहेत ना, त्यांना कळू शकतो तो हिसाब. 6.5 क्विंटल सोन्याचे आज रोजी जितके पैसे येतील तेवढ्या किमतीचं एक घर होतं त्याला झोपायला. आपण त्याला बेडरूम असंच म्हणतो ना. माझ्या लहानपणी शयन कक्ष, निद्राघर असं म्हणायचे. आता नवीन नवीन शब्द पडले ना. जेवायच्या घराला स्वयंपाकघर म्हणायचे, पाकगृह म्हणायचे. कोणी आलं तर उपाशी जात नव्हतं म्हणून स्वयंपाकघर, पाकगृह. आता 2च लोकांची किचकिच चलती म्हणून त्याला किचन घर म्हणतात. 2च तोंडन खिचडीन बोंड म्हणून त्याचं नाव किचन घर पडलं. दोघांचीच किचकिच, पप्याची मायन पप्याचं बाप. पुन्हा कोणालाच चिपट भाजत नाही तिथं. ते नाव पडत असतं वागणुकीन कर्तव्यानुसार. एवढ्या मोठ्या वैभवात राहणारा पाहुणा झोपड्यातल्या बहिणीकडे आला. बहीण राहत होती झोपड्यात. नातेही श्रीमंतीनं मोठे नसावा असं म्हणत नाही, असावा, पण नाते हे अंतकरणानं मोठे असावा हा सर्वात मोठा सिद्धांत आहे. पैसे कमी अधिक असतील हो एखाद्याकडं, 2 पैसा एकमेकाकडे कमी अधिक दाणे असतील त्याबद्दल काही विषय नाही. हृदयाची नाते असावी.
हृदयाची नाते असावी. अशा गोष्टीनं जर नाते सांभाळले असते तर रानात काम करणाऱ्या एकही वर्ग न शिकणाऱ्या बँकेत पैसे उचलायला गेल्या खोटे माऊली अंगठा देणाऱ्या बापाला पोरग कलेक्टर जन्माला येतंय. मग बाप मूर्ख आहे का त्याचा? त्या कलेक्टरनं म्हणूनही माझा बाप नाही. हा कसं म्हणता येईल त्या कलेक्टरला? असं म्हणत असेल तर त्या कलेक्टर सारखा हरामखोर जगात कोणी नसेल. तुझ्या बापाला अंगठा देता येत नाही पण त्याच्या आशीर्वादानं तू कलेक्टर झालास. हे नातं तर सांभाळावं लागेल. नातं सांभाळावं लागेल. असं काही नसतं. नाते ही पैशानं फार मोठ्या एखाद्या गोष्टीना मोठी असतात असं काही नाही. एवढ्या मोठ्या वैभवात राहणारा भाऊ झोपड्यात राहणाऱ्या बहिणीकडे आला. काय सांगू आता संतांचे उपकार सांगतोय. तुम्हाला वेळेच्या पुढे एक मिनिटभर त्रास देणार नाही आणि वेळेच्या आधी एक सेकंदभर सोडणार नाही. आपल्या आपल्या वेळेत मापात पाप नसा. आणि दुसऱ्याच्या घरात कीर्तन आहे तरी ते करू द्या आलाय. कीर्तन कोणाच्या घरात आहे माहिती आहे का? पावसाच्या घरात आहे. करू द्या आलाय तो वरून राजा. त्याची कृपा आहे का नाही? गणेश बाप्पांची कृपा आहे. कारण पाऊस पाडायचं गणपती बाप्पांच्या पप्पाच्या डोळ्यात आहे. तुम्ही पप्पा म्हणता म्हणून मी बी पप्पाच म्हणायला लागलो. हो, गणपती बाप्पांच्या बाबाच्या डोळ्यात पाऊस आहे. भगवान शिवजीचा जो एक शिल्लक डोळा आहे ना, डोकं एक असल्यावर त्रिनयन आणि 5 डोके असले की एकादश नयन. शिवजीला 5 डोके पंचानन म्हणतात आणि एक डोकं असताना त्रिनयन. योगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे, कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो रे, योगी आलासी विश्रामा निजबा नारायणा बाळा जो जो रे. अशी पाळणे म्हणी जा. भंगिऱ्याने छापलेले पुस्तकातले पाळणे म्हणतात. झोपीत भेताड अंगाव पडन ना. काही पाळणे म्हणतात ते नालायकानं लिहिलेले गात्यातले पाळणे म्हणी जा. काही काही परवाला एका ठिकाणी शेतात कीर्तन, बाजूला महादेवाची पिंड, तिथे एक बाई बेल वाहू लागली. बेल वाया गेले ग बाय बाय. ते हे कोणीकडे सांगलं? तिकडच घसरून मेले. वाहून नाही जायचीच का पुरात? काही म्हणत असतात का असं कुठं? नालायकपणाचा कळत झाला तो अद्याप नाही. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे. मगाशी विषय झालाय तरुणांचा विषय. जे पत्रकार अशोकराव सुद्धा बोलत होते. काय परंपरा कुठे चालली, काय चालली. मी त्यांना सांगितलं, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 4-2% लोकांकडं मर्यादेपेक्षा शिल्लक पैसे झाले म्हणून या हरामखोरानं मात्र करून टाकले. त्या भडव्यांनी, त्या नालायकांनी मात्र केले. मात्र आम्हाला सुद्धा एखाद्या जागेवर जोशीभाऊ एखादा माणूस म्हणतो, ते यजमान महाराज कीर्तन झकास करा, असं वाटतं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचू का? हा, फक्त घोंगरच राहिलेत आता. कीर्तन हा झकास विषय असतो का हरामखोरा? कीर्तन हा बोधावर आरूढ विषय असतो. हो, कीर्तन ही कोणाच्या बापाची जहागिरी नाही. कीर्तन ही परंपरा भगवान गणेश गणपती बाप्पांचे बाबा भगवान शिवशंकराचा अधिकार आहे. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. तिथून पुढे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, गोरोबा काका, रविदास, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सुखुबाई, कबीर महाराज, निवृत्तीदादा, सोपानदेव. या लोकांची जागिरी, आमची नाही. आमची नाही. आम्हाला या लोकांचे नावं घेतल्यावर 2 वेळेची भाकरी खायला चांगली भेटती. आम्ही जरा नीट बोललं पाहिजे. विठाला विठाला. पाहुणा आलेला आहे. बहीण झोपड्यात राहत होती. त्या बहिणीचं नाव आहे राजाई. 2 जण बसलेले. बहीण भाऊ चुलीवर कण्या शिजत होत्या. कण्या शिजलेल्या आहेत. पात्र टाकलेली आहेत. पात्र मातीची खापराची भांडी होती. त्या पात्रामध्ये 4-4, 2-2 पळ्या कण्या ओतल्या.
5.5 क्विंटल सोन्याच्या आज रोजी किमतीच्या महालात राहणारा मुलगा खापराच्या पात्रात कण्या खात होता. आणि हे मधला 10-20 वर्षाचा काळ होता का. ह्या बेगडी लोकांना जुन्या पद्धतीला लात मारली. जुन्या पद्धतीला मधला 10-20 वर्षाचा काळ. आता जुन्यावर आलेत. 1-1 कोटीच्या गाडीत बसणाऱ्याला पण खापराच्या बिस्लऱ्या आहेत. त्याला माहिती दुसऱ्या बिस्लऱ्या आहेत पाणी मेलं की पेलं की 4-2 वर्षानं आधी मरत आहे. हुशार झालेत लोक, हुशार. माझ्या लहानपणी गुळाचा चहा पिणाऱ्या माणसाला लोक भिकारचोट म्हणत होते. आणि आता इथे शुद्ध गावरान सेंद्रिय गुळाचा चहा भेटल. 80-90 लाखाचे कठळे तिथं थांबते. गाड्या आहेत बसणारे बरं तिथं त्याच्या गाड्या. मग आता हे भिकारचोट नाहीत का. पण त्या काळात गुळाचा चहा पिणाऱ्या लोकांना लोक चष्टा हे भिकारचोट आहे, हे याच्या घरी काय पोरगी द्यायची असं म्हणायचे. जुन्यावर आलेत. या कोरोनानं असा गुद्दा हाणलाय. बेटा हो तुम्ही जुन्याला नाव ठेवत होता का. आता जुन्यावर आलेतच वाचताना नाही तर मरतात. सावध केलं ते कोरोनानं. खापराच्या पात्रात जेवली. आणि खापराच्या पात्राला अपवित्र कसं म्हणायचं. आपल्या देशातलं नाही सांगत. पृथ्वीवर जेवढे देश असतील तेवढ्या देशातला किती जरी श्रीमंत मेला त्याचा इस्तू सोन्याच्या गुंडीत नसतोच देवा आहे की नाही. खापराच्याच गुंडीत. वास्तुपुरुष 5 तोळ्याचा करा एवढा करीत नसते. पण किती तोळ्याचा केला तर कशाच्या बुटक्यात असतो. खापराच्या. कळस 5 किलो सोन्याचा जरी असेल तरी त्याला स्नान कशाचं. खापराच्या बोळक्यानं. महाराज इतकं खापराला महत्व आहे. या मधल्या सोंगाड्या लोकांना खापराचं महत्व कमी केलं. मधात यांच्यातल्या पण काही काही फुगीरपणा करू लागल्या. संक्रांतीच्या दिवशी तांब्याचे फुटके. कस्तुरा त्या बापाची जहागिरी आहे का कशाच्या बुटक्यान वांदी ती. मालकाचं आयुष्य कमी होईन द्वारका. इथली नाही म्हणायलो मी, आमच्या तिकडची. सर्व पात्राम पवित्रो मृत्तिका पात्रो पवित्र. हा मातीच्या पात्राला इतकं प्राधान्य. एवढा मोठा श्रीमंत भाऊ बहिणीची तर मातीच्या खापराच्या ताटात जेवला. मालकाला सांगितलं धनी आवाज. धनी काय ग काय म्हणली बाई मालकाला. धनी धनी. इथं एक तर बाई नवऱ्याला धनी नाही म्हणायची. तुमच्या जिबेली वेल्डिंग झाली, वाकत नाहीत तुमच्या जिबा. मालक नाही म्हणायचा, धनी नाही म्हणायचा, जी नाही म्हणायच्या मालकाला. आणि महाराज घरी आल्यावर आंघोळ काढीन बाप्पा. त्याच्या दुधात काजू टाक, बदाम टाक, पिस्ता टाक, चारोळी टाक. जी बाई नवऱ्याला मानित नाही तिचं इतकं ते आटून केलेलं दूध पिणं म्हणजे रोगर पेलं इतकं पाप आहे महाराजाला. रोगर पेलं इतकं पाप आहे. हे म्हणत्यान ह्या तरुण मंडळीला ह्यो मेल्याला कशाला तुम्ही आणलं. तुम्हाला आवडलं असं कीर्तन करणारच नाही. पंढरीतल्या मालकाला आवडलं असं कीर्तन. खरं तर मी आज पंढरपुरात असतोय. आमच्या सोबतचे गेलेत एकटे फकरू महाराजच सोबत राहिलेत माझ्या. आम्हाला असंच मी मगाशी लंगेल विचारित होतो 4 झरीहून जाता येतं का पुढे हायवेला. रातोरात जातो मी वारीला. हो वारी करा वाटते महिन्याची. केली पाहिजे. त्या वारीमुळं 2 टायमाच्या भाकरी सुखात भेटायल्यात. आहे का ती वारी करायची. धनी काय ग. माझा दादा कोण्या झोपड्यात झोपवायचा. 3 झोपडे. नामदेवरायाला राजाईला 1, देवघरात जे झोपडं होतं तिथं देवघर होतं त्या झोपड्यामध्ये जनाबाई आणि बाकीच्या त्या झोपड्यामध्ये बाकीचं सर्व कुटुंब. नामदेवरायानं सांगितलं राजा अगं आजच्या रात्री पुरता तुझा दादा राहणार आहे. आपल्या घरात झोपू दे त्यांना. मालक तुम्हाला 1 पांघरायला मला 1 पांघरायला. थंडीचे दिवस आहेत.
संक्रांतीचे लाडू घेऊन आलता तिळा तांदळाचे. मग त्याला पांघरायला काय द्यायचे? उपकार सांगतोय संतांचे. नामदेवरायनं सांगितलं माझी गोदडी देऊन टाक. नाही पांघरणार. का? तुम्ही मोठे मेहुणे आहात. तुझी दे, मी मोठी बहीण आहे, माझंही पांघरणार नाही. नामदेवराय म्हणले आपल्या दोघांची गोदडी तो पांघरणार नाही, त्यार ते बाबाची आईची तर पांघरणारच नाही. हो म्हणे. करायचं काय? अंथरायला साळीचं तणस होतं. मी मोठे एक पूजनीय जैन साधू पाहिले. एक जैन साधू पाहिले. फार त्यांचा त्याग असतो. एका पूजनीय जैन साधूला वय झाल्याच्या नंतर आंथरण सतरंजी गालीच्या वगैरे काही नव्हतं. साळीचं तणस होतं देवा. वरच्या आपण तांदूळ काढून घेतो ना, तर खालचं जे काड असतं का आपल्याकडे त्याला तणस म्हणतात. ते थंडीच्या दिवसात ते तणस आंथरलेलं होतं. तणस ते त्यागाचं टोकाचं प्रतीक. जैन साधू म्हणजे टोकाचं प्रतीक आहे ते त्यागाचं. धगधगीत वैराग्य असतं त्यांचं. तर त्यांच्याकडे ते तणस पाहिलं आणि इकडे संप्रदायाच्या इतिहासात पुराणामध्ये नामदेवरायाकडे साळीच्या तणस असं विणून आंथरण केलेली होती. आणि ते 4 दोन होती. कोणी आलं तर बसायला टाकायचं, पण पांघरायचं शिल्लक नव्हतं. ज्या घरचं दास्यत्व करणाऱ्या जनाबाई त्या घरात आल्या आणि राजाबाईला मालकीनबाई म्हणल्या. काय पद्धत होती बोलण्याची. मालकीनबाई, मालकीनबाई असं पाहिलं आणि राजाई म्हणाल्या काय ग जना? काय? मालकीनबाई तुमच्या दादाला पांघरायला माझी गोदडी देऊन टाका आजच्या दिवस. नामदेवरायची मान खाली होती, वरी उचलली मान आणि जनाबाईकडे बघितलं. जना विडीस की काय? काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतोय. जना विडीस का ग तू? अगं थंडीचे दिवस आहेत, किती थंडी वाजेल तुला? तो तरुण आहे, त्याचं धकून घेऊ आम्ही. कस करायचं? तर तुझी गोदडी नकोय. जनाबाई नामदेवरायांना मालक म्हणायचे. मालक म्हणायचे. मालक मी सांगतो म्हणून नका ऐकू. दाशी नामयाची म्हणून. पुरावा माझा आहे का महाराजा? नाही. दाशी नामयाची म्हणून. नामदेवरायला मालक म्हणायच्या, राजाबाईला मालकीनबाई म्हणायच्या. हा आदर होता हो. एकमेकाने एकमेकाशी वागण्याचे काय एक फार मोठं सूत्र होतं ते. मालकीनबाई, मालक मी भजन करत असताना काही पांघरण घेत नसते आणि भजन करताना मला थंडी वाजत नाही. मी आज उजडेपर्यंत भजन करील, पण माझी पांघरायची गोधडी मालकीनबाईच्या भावाला देऊ द्या. ठीक आहे म्हणले. साळीच्या तणसांचं अंथरून टाकलं. राजाबाईने जनाबाईच्या झोपड्यातली देवघरातली ती वाकळ ती गोधडी भावाला दिली आणि राजाबाई सांगतात, ए दादा, ए दादा, ही आमच्या जनीची गोधडी आहे बरं, ही आमच्या जनीची गोधडी आहे. राजाबाई सांगतात, दादा ही मी पांघरली असती तुला माझी दिली असती. ही मी पांघरली असती तुला माझी दिली असती. नामदेवराय म्हणले, अरे ही मी पांघरली असती तुला माझी दिली असती, पण आम्हाला या गोधडीला कधी पण हात लावायला भेटतोय. तू नशिबवान आहेस, तुला जनाबाईची गोधडी पांघरायला भेटते. नामदेवरायच्या मेवण्यानं नामदेवरायला विचारलं, भाऊजी असं या गोधडीत काय वैशिष्ट्य? संत शिरोमणी नामदेवराय सांगतात, अरे ह्या गोधडीची चौघडी केल्याच्या नंतर, देव घरी आल्याच्या नंतर ह्या गोधडीची चौघडी करून जना देवघरात टाकते आणि ह्या गोधडीवर जगाचा पाप बसतोय, जगाचा पाप बसतोय, जगाचा पाप बसतोय. वस्त्रात ठराविक लोकांच्याच किंमत होती.
ठराविक लोकांच्या किंमत होती. संत कबीर हे मोमीन, कबीर मोमीन लतिफा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. संत कबीर अशोकराव मुस्लिमाच्या कुळात जन्माला आलेले निष्ठावंत वारकरी. मी मगाशी बोलून गेलो, जोशीबुवा कबीरानं विणलेला शेला ज्याच्या घरी जाईल त्याच्या इथं भजन म्हणत होता. कबीराचे मागी विणू लागे शेला किंवा शेले विणू लागे. एक शपक पुरावा पाहला मी. कीर्तनात त्याला परवानगी नाही, पण चांगला याच्याकरता म्हणतोय. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग, ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. त्याच्या धाग्या धाग्यात राम राम होत. काय त्या कबीराच्या कपड्याला किंमत आहे. तशी संत जनाबाईनं स्पर्श केलेल्या वस्त्रात ताकद होती. कृता युगात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या घरी आलेला एक महात्मा, त्याच्या वस्त्रात किंमत होती. ते वस्त्र आकाशात फेकलं की 14 सूर्य इतका प्रकाश पडत होता. काढून ढुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख, ते चतुर्दश भास्करा परिलेख तेज कांती. 14 सूर्य इतका प्रकाश त्या कपड्यात ती ताकद. द्वापार युगाच्या नेमक्या सुरुवातीला एका 22.5 वर्षाच्या गर्भांध प्रज्ञाचक्षु चक्षुहीन एका अंध 22.5 वर्षाच्या साधूला अंगावरच्या लुगड्यातलं अर्ध लुगडं फाडून दिलं एका कुमारिकेनं. तिचं नाव द्रौपदी. तिचं नाव द्रौपदी. या वस्त्राची ताकद इतकी मोठी. चार जरी कड माऊली महाराज इतकी ताकद मोठी या वस्त्रावर. आडवी आणि जितकी उभे धागे तितक्या वस्त्राचं रूपांतर पंढरपुरातल्या मालकाचं झालं. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हारणे वस्त्र कैशी झाली माऊली. काय काही काहीच्या कपड्यात ताकद. काही काहीचे कपडे इतके गंजाळलेले बायकायला पण धुवा वाटत. कुठं बसतेत काही करीतेत. लाज वाटत नाही आपण कुठं बसाव काय बसाव. बघाय लोकांचे कपडे किती गेले. लोकांच्या इथं दास्यत्व करणाऱ्या जनाबाईच्या कपड्यावर देव बसत होता. देव. आणि देवन बसून उठून जात नव्हते. झटकायची वाकळण घडी करून मग वळणीव टाकायची. नामदेवराय सांगते तारे या गोदडीला पंढरपुरातल्या मालकाचा स्पर्श आहे. उपकार सांगतोय उपकार. त्या दिवशी रात्री 1-1:30 वाजता पंढरीतल्या मालकाला जाग आली. अंगावरचा कपडा हलत होता असा देवाच्या. आईसाहेब उठल्या. आवाज दिला, स्वामी प्राणनाथा परमेश्वरा. उठल्या आणि विचारलं, काय ग रमा? ए लक्ष्मी काय ग? रुक्मिणी काय ग? मालक मी गेल्या 10 मिनिटापासून बघते, मला जाग आलती, तुमच्या अंगावरचा कपडा हलत होता. काय प्रकार आहे? रुक्मिणी आई साहेबांनी अशा रात्रीच्या वेळेला देवाच्या बऱ्याच प्रक्रिया पाहिल्या. लाक्षाग्र पेटून दिलं त्यावेळेला देवाच्या अंगाला घाम आलता. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं त्यावेळेला देवाच्या डोळ्यातून धूर आलता. अशा शरीरावर बदल झालेल्या प्रक्रिया खूप पाहिल्या. पण आजची जी क्रिया होती ती देवाच्या अंगावरचा तो शाल, तो मखमली शालू हलत होता, ती शाल हलत होती, ते पांघरण हलत होतं. आईसाहेबांनी विचारलं, मालक असं का असं का? तर लक्ष्मीने प्रश्न केल्याच्या नंतर डोळ्यात देवाचे डोळे पाण्यानं डबडबले आणि सांगितलं, रमा माझ्या जनीला थंडी वाजत असेल ग, माझ्या जनीला थंडी वाजत असेल. जाऊ द्या त्यांना, जाऊ द्या.
कृपया असं उठायचं नाही. आणि आता कोणाला उठायचं असेल तर 2 मिनिटात लगेच उठा. विठाला 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 माझ्या जनीला थंडी वाजत असेल, काय करता मालक? रमा, शेजारती झाल्याच्या नंतर विद्वान भूदेवांनी शेजारतीचे मंत्र आटपल्याच्या नंतर मखमली शाल अशी तिथे ठेवत होते, मखमली शाल. आणि देवानं सांगितलं, रमा, माझ्या जनीची गोधडी राजाईच्या भावानं पांघरली. ते बी इतकं हुशार होतं, त्यानं पांघरली नाही. राजाई रात्री 1 वाजता उठल्यावर भावाला विचारलं, दादा थंडी वाजते, पांघरण का घेतलं नाही? त्यानं सांगितलं, ताई, ज्या गोधडीवर देव बसतो त्या गोधडीला पाय कशाला लावू, म्हणून रात्रभर छातीवर ठुलती. हे ज्याला कळतंय त्याला माणूस म्हणतात. मर्यादा लक्षात आल्या पाहिजे, मर्यादा लक्षात आल्या पाहिजे. मी ही जनीच्या अंगावर टाकू का ग? आई साहेबांना सांगितलं, मालक माझी आज्ञा घेऊ नका, मला विचारू नका. तुम्ही जोपर्यंत जनाला भेटायला जात नाही तोपर्यंत तुम्हाला तळमळ तुमची थांबत नाही. तुम्ही जाऊ शकता 1:30 पावणे 2 वाजता रात्री देव जनाबाईच्या झोपड्यात. मी शिकलो 7वी पर्यंतच, पुढे काय मी शाळेत गेलो नाही. नुसतं ॲडमिशन घेत गेलो. मला गुरुजी चांगले होते, मला म्हणायचे, ये रे बाळ्या परीक्षेला, ये परीक्षेला. पण आमचंही नशीब खोटं, काय करावं, पुढं शिकता नाही आलं. इथं बसलेले कोणी राहिले असतील तर शिका, शिक्षण वाघिणीचं दूध आहे, काळाची गरज आहे, शिका. आणि आजी आईला सांगतोय, आजी आहेत ना म्हाताऱ्या, सून स्वयंपाक करीत असताना तुम्ही नातवाचा डबा भरून देत जाणं. काय धनुरात होतो का तुम्हाला? हा, सून स्वयंपाक करताना पोरग त्याचे बुट हुडकीतं, पेन्सिल हुडकीतं, दप्तर हुडकीतं, आणि ही तुळशी लिडी घाली ती. आणि त्या पोराची पेन्सिल घरी विसरली, पेपर कोराच गेला. ते म्हणले, महाराज माझा नातू पेपर कोराच गेला, कसं होईल? म्हणलं, काय नाही, म्हातारपणी तू अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. तिला माहीतच नाही गिरगावचा बाळा किती रगिले म्हणून, तू अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. कस काय? म्हणलं, मग त्याच्या शाळेत जायच्या टायमाला तू तुळशी लिडी घाली ती का? हा, त्याची आई स्वयंपाक करत असेल तर तू डब्बा भर, त्याचं दप्तर दी, त्याची पेन्सिल दी, त्याचे बूट दी, त्याचे सॉक्स दी. ह्याचं काम आहे ना, ह्याचं नाव परमार्थ आहे. आणि नातू शाळेत गेल्यावर तू इशी खारीपाठ वाचणं. पण आपलं तसं नसतं, आपल्याला कळतच नाही. ज्याला संसारातली लोक कळत नाही त्याला देव कळायला काय गोळ्या संपल्यात का देवाच्या? इतका वेडा आहे का तुम्हाला देव भेटायला? ज्याला आपलं संसार, ज्याची ऐकची धड नाही त्याची परत्र पुसशी काही. ज्याला ह्या मातुड्याच्या सडकावर नीट चालता येत नाही ते स्वर्गातल्या चिंतामणीच्या सडकावर चालत असतो का? ते तर कुठं बसन ना तांब्या घेऊन. हा, ते वरी नेण्याच्या लायकीचं आहे का? नाही. आधी घरात नीट वागता आलं पाहिजे, त्याला परमार्थात जागा असती. असो, भगवान जनाबाईच्या झोपड्यात आले. आल्याबरोबर जनाबाईनं पाहिलं, देवा आलात? हो. जना जेवलीस का? जनाबाईनं सांगितलं, देवा जेवल्यावर झोप येत असती, जेवल्यावर झोप येत असती, आणि झोपीसाठी पांघरण गरजेचं आहे थंडीचं. याच्याकरता जेवलेच नाही. का नाही जेवली? माझी वाकळ आमच्या मालकीनबाईच्या भावाला पांघरायला दिली, आज रात्रभर तुझं भजनच करणार. देवानं सांगितलं, काय होतं तुला जेवायला? सगळ्याच्या ताटातलं काढलेलं एका ताटात ठुलतो, आणि जगाचा बाप जेवत होता. महाराज, ते भजन करणाऱ्याच्या घरचं होतं, सात्विकता होती. आम्हाला लई काय घरी जेवायला. उन्हाळ्याच्या दिवसात आंबेरस केलाय का घरी जेवायला? काय कमी आहे सध्या. काळही गोड आलाय महाराज लोकांसाठी. फक्त आपल्या लोकांनी नीट वागावा, इतकं जरसं वागावं, नाही तर काळ गोड आलाय परमार्थासाठी, फार गोड काळ. तुमच्या लहानपणी पायी जाऊन कीर्तन करत होती लोक, आणि काय होतं तुमच्या लहानपणी खाला? बुंदी स्वप्नात नव्हती, स्वप्नात तुमच्या लहानपणी, स्वप्नात शिरा असा करीत होते
की शिरा जर उचलला तर पात्र घेऊन वर येत होता, इतकं त्याला तुपाचा पत्ताच नव्हता, असा शिरा होता. ही पद्धत. आता काळ किती गोड आलाय, फक्त परमार्थातल्या लोकांनी देवाला आवडेल असं वागावा. त्याच्यात मी पण आलो. मी लय धुतल्या तांदळाचा आहे का, मी सुद्धा नीट वागावं, मी सुद्धा नीट वागावं. हो, मी काय लोकांना सांगावं मी असाच का, नाही, मी पण नीट वागावं. काय आंबेरस केला जेवायला, भजी कुरड्या पापड्या, आणि इथं कन्या होत्या. हो, देव खात होता तो कन्या. आम्हाला आंबेरस केला, सगळं झालं, जेवण झालं. मग नंतर म्हणलं यजमानाला, अहो आता घरच्या लक्ष्म्या जेवायला बस. ते म्हणलं एकटीच ते. आम्ही म्हणलं त्या दोघी तिघी त्या बाहेरच्या आहेत स्वयंपाकाला बोलील त्या. म्हणलं त्या तिघीन तुझी मंडळी बसव जेवायला. त्या जेवायला बसल्या. मी थोडंसं असं दारातून पलीकडे गेलो. येताना मधात पाहतो तर तिघीच्या ताटात भजे होते आणि याच्या बायकोच्या ताटात भजेत नव्हते. मी यजमानाला म्हणलं, का हो तुमच्या मंडळी भजे खात नाहीत का? नाही म्हणले ती खाती. मग आता का नाही? नाही म्हणले ती तळतानाच खाती. हा, ती गार झाल्यावर खात नाही म्हणले. वा वा वा, काय तुझ्या बायकोच्या हातचा स्वयंपाक खाल्ला. गिरगावकराचं 10 पिढ्याचं पाप उतू आलं. म्हणलं वा वा वा, ज्याची बायको तळताना भजे खाती तिचा स्वयंपाक आम्ही खाल्लाय. वा वा वा, काय बहादर कारभार. 14 जण ज्या घरातली भजन करतात त्या घरचं उष्ट खाल्लं. नामयाची जनी कोणतीये भाव, जेवी पंढरी रावतीये सवे. जगाचं पाप जेवलाय. इतकं नाही, पांघरायची अवस्था जगाच्या बापान केली. गौऱ्या याचायचं काम जगाच्या बापान केलं. जनाबाईला नाहू घालायचं काम जगाच्या बापान केलं. लेक सास माहेरी आली की माईचं सगळ्यात मोठं तत्व कोणतं असतंय? माया लेकीला नाहू घालायचं. त्या काळात, आता ते काही राहिलंच नाही ना. आता कोणाच्या बाथरूम मध्ये इशिक डब्या, हो इशिक डब्या, आंघोळीच्या आधी लावायचं, आंघोळ झाल्यावर लावायचं, काय काय नाना प्रकारचं. आता दुष्काळ असं जर कोणी म्हणत असेल तर त्याच्या थुतरीतच हाणायचं. भाकरीचा दुष्काळ आहे का आता? अद्याप नाही. माझ्या लहानपणी पंक्तीतला भात वाळून खात होते. पंक्तीतला उरलेला शिरा त्याच्या वड्या खारवड्या करून वाळून खात होते. आता बंध खिचडीचं कुकर सकाळी गेटच्या बाहेर फेकून देते. दम खाय दम खाय दम खाय, तुहा ना तू भाकरी वाचून मरण. कारण आपण केलेलं पाप पुढच्या पिढीच्या डोक्यावर पडत असते. हो, जुन्या माणसांचं मत होतं, खाऊन माजावं टाकून माजू नये. हो, अन्नावर अशी अवहेलना करू नका. अहो मोठ्याच्या लग्नामध्ये कवटासारखे आंबे एवढाले गुलाबजामुन फेकून देतात काय काय भंगिरे. लाज वाटायला पाहिजे. 2050 अन्नाचा दुष्काळ आहे तज्ज्ञांचं वाक्य. केवळ महाराष्ट्र संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रातली आपण सात्विक सदाचारी साधी माणसं आहोत. संतांचं वास्तव्य महाराष्ट्रामध्ये. आपल्यावर 2050 वाईटची वेळ येऊ नये अन्नाची, याच्याकरता आता सावधान व्हा. अन्नाची नासाडी. मला सुगर आहे म्हणून शिरा खात नाही. बैल आहेस का तू? तुला वाढणाऱ्याला सांगता आलं नाही का मला शुगर आहे म्हणून मी घेत नाही? काही घे, तू बैल आहे का तू? बैलाला कळत नाही, मका टाकली तरी नाही म्हणत नाही, वाळलेली वैरण टाकली तरी नाही म्हणत नाही, बुरखुंड टाकले तरी नाही म्हणत नाही. तू बैल आहे का? तुला कळान मला शुगर आहे मी खात नाही म्हणून? तशीच ठोतू. चुकीच्या गोष्टीत असं नाही करायचं. चला, जनाबाईला नाहू घातलं याच्यावर सांगत होतो. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी, तुळशीच्या वनी जनी उकलती वेणी. सगळी कामं करायचा. मला सांगा बरं, कोण नवरा आहे बायकोला साळी कुठू लागतो? कोण नवरा आहे बायकोला दळू लागतो? दळण आणायला जाईन गिरणीत, पण दळी तू का घरी? जगाचा पाप तिला दळू लागत होता. साळी कांडिता कांडिता घाम आला पंढरीनाथा, देवा हाताला फोड जनी म्हणे मुसळ सोड. हाताला फोड आले त्याच्या फोड. इतके काम नामदेवरायच्या घरी जगाच्या बापाने.
हे तुम्हा मला आश्चर्य वाटलं असं नवल नाही. काशीमध्ये काही विद्वान लोक होते, त्याच्यापैकी एक कबीर होते. आचार्य, पंडित, शास्त्र, वेदांतिक, ऋषी, मुनी, योगी, जपी, तपी, सिद्ध, अनुरागी काशीतून पंढरीला आले. आणि या सगळ्या लोकांनी जनाबाईला विचारलं, बाई काय तुझा अधिकार आहे ग? एक जणानं सांगितलं, वेदाचं पारायण हजारो वेळेस केलं, शास्त्राचे पारायण हजारो वेळेस केले, पुराणाचे पारायण हजारो वेळेस केले, ते पानं पलटू पलटू बोटाचे कांडे उघडले, पण अजून देव स्वप्नात नाही. आणि जना तुझ्यासाठी देव इतकी दखल घेतो, केलं काय? जनाबाईच्या तोंडातून एकच वाक्य पडलं, नामदेवरायाचे पाय धरले तेव्हापासून ही ताकद प्राप्त झाली. एक चुकलेली मुलगी तुमच्यातली बाई, चुकलेली जनाबाई, दास्यत्व केलं नामदेवरायाच्या घरी, आणि नामदेवरायासारख्या साधूच्या कृपेने जनाबाईचा चंद्र सूर्य तोपर्यंत प्रकाश पडतोय. एवढी मोठी साधूची ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, संपला, पण 5 मिनिटात एक पुरावा सांगतो, मी रजा घेतो. संतांनी केलेले उपकार हे टोकाचे असतात. 7व्या अवतारातील मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, पंढरीतले मालक म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ, आणि जगातला फार मोठा तपस्वी महर्षी विश्वामित्र, दोघांचा वाद होता. काय असेल कारण मला नाही सांगता येणार. मला थोडंसं 2-4 श्लोकाचं अध्ययन आलं, तितक्या पुरतं सांगतोय. गुरुवर्य भागवतातलं एक नाविन्यपूर्ण रत्न रामचंद्रजी डोंगरोजी महाराज सुद्धा सांगायचे. अधिकाऱ्याच्या मुखातून, अभ्यासूच्या मुखातून ऐकायचं, नाही तर सांगता तो कोणाला येते. काय विषय ते? सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का. काय त्यांची परिस्थिती नाजूक होती बरं का. काय सुदामदेवाच्या घरी संध्याकाळी जेवण्यासाठी नव्हतं बरं का. काय सुदामदेवाची परिस्थिती होती बरं का. जगाचा मालक सुदामदेवाचा मित्र होते बरं का. असे परम पावन हरिभक्त सुदामदेव होते बरं का. आणि लगेच लाईन आली, पंखा सुरू झाला आणि वहीचं पान वळटलं. काय आजामेल नावाचा ब्राह्मण होता बरं का. गाडी बीडमध्ये थांबलीच नाही, डायरेक्ट नगरला गेली. सुमळ्या असं भागवत सांगितल्यावर पुढचे मरतीन रे सुमळ्या. असं असतं कुठं काय बिसू. गुरुवर्य डोंगरोजी महाराज सांगायचे, तुमच्याकडे धारूरकर शास्त्री, चक्रांकित महाराज, काय महात्म्य होते लोक. महाराज तेजस्वी संतांची भूमी आहे. चला, विश्वामित्र हातात परशु घेतलाय आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र पंढरपुरातल्या मालकांच्या गुरुला आज मारायचे ठरलं. झोप लेखीत मारायचं, परशु टाकून तुकडाच करायचा. शेवटचा पुरावा बघा.
वागण्यात काही गोष्टी एकमेकावर उपकार कसा असतो संतांचा. पुढे ऐका. आणि बघा महर्षी वशिष्ठ आणि त्यांच्या धर्मपत्नी बोलत बसल्या. सात्विक बायका विचाराचं बोलत असतात, विचाराचं. हो. आणि मायबापानं संस्कार न केलेली बाई मालकाला तेच सांगते, वायलच निघू, मला म्हातारीला जीव घालायचा कटाळाच आला, कोरक म्हाताऱ्याचे धोत्र धू, तू जरासं थांब, तू तरी आता सासू सासऱ्याला असं म्हणाली, तो पोरग 10वीला गेल्यावर तुझ्या नवऱ्याच्या अंगुठे झोपीत घेणार आहे. मायन बाप झोपलेले होते तेव्हाच पोरानं अंगठे घेतले आणि चट प्रॉपर्टी इकली. बाप तर म्हणला मी रजिस्ट्रीला आलोच नाही, नागपूरला अंगठे तपासायला गेले, तू येत निघले. आणि पोराला म्हणला मै अंगठे तुमचे झोपीतच घेतले होते. म्हणला बाबा मग तुम्ही घरातल्या लोकांना असा त्रास द्याल तर तुमचे असे चित्र जन्माला येतील. असे चित्र हे रानातले नाही म्हणालो मी, ते लावर चित्र, हे असे चित्र आपण जसं पेरावं तसं फुकत. विश्वामित्र दोघांची चर्चा आहे. महर्षी वशिष्ठ कुलगुरू आहेत सूर्यवंशाचे. आणि आईसाहेबांनी मालकाला विचारलं, मालक एक विचारू का? उपकार सांगते मालक. या देशातला, या पृथ्वीवरचा, देश शब्द चुकीचा आहे, या पृथ्वी तलावरचा 21 स्वर्ग 14 भुवन 7 पाताळ आणि 7 दीप याच्यातला सर्वात मोठा तपस्वी कोण? रात्रीचे 11 वाजले अशोकराव. म्हणजे आताचे नाही सांगायलो मी, त्यावेळचे सांगतोय. रात्रीच्या 11 वाजता माऊली दादा महर्षी वशिष्ठांच्या मुखारविंदातून पत्नीला उत्तर मिळालं, या जगातला सर्वात मोठा तपस्वी महर्षी विश्वामित्र. आता मारता येतं का? कोराडीचं पाणीच झालं, पाणीच झालं, पाणीच झालं. पण ताकद किती मोठी बघा. त्याच कुऱ्हाडीचं पाणी हातावर घेतलं आणि आतमध्ये जाऊन संकल्प सोडा, कुलगुरू वशिष्ठ आजपासून तुम्ही ब्रह्मर्षी आहेत. महाराज आपल्यावर राग करणारा माणूस आपल्याला ब्रह्मर्षी म्हणतोय. डोळ्यात आनंद अश्रू आले कुलगुरूंच्या, वशिष्ठांच्या, आणि डोळ्यातले अश्रू पाण्यावर घेऊन संकल्प सोडा, तुम्ही राजर्षी व्हाल. एका साधूने एकावर केलेले उपकार, एका साधूने केलेले एकावर उपकार. चंद्र सूर्य येतोपर्यंत ते ब्रह्मर्षी आणि हे राजर्षी. काय ताकद आहे. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई.